महाराष्ट्रातील टॉप न्यूज. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार 2.49 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून यामध्ये 2.22 लाख हेक्टर जिऱ्यात पिकाचे तर 26,322 हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. पंचनामे केल्यानंतरच नुकसानीचे क्षेत्र स्पष्ट होणार आहे. मंगरुळपीर येथे तालुक्यातील शेलू बाजार येथील गोलू अरुण प्रधान वय 30 वर्ष याने दिनांक 2 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान शेलू बाजार येथील सतीआई मंदिराकडे जाणाऱ्या आठवडी बाजाराच्या पुलावरून उडी मारून पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वसमत तालुक्यातील पूर्णा कारखाना येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी 2 तारखेला तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात पावसाच्या अक्षरशः कहर झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली असून वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी 54 जणांना पुराच्या पाण्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सोमवारी 2 तारखेला दिले आहेत. कळमनुरी तालुक्यातील देवजना शिवारातील आखाड्यावरील छतावर मागील 30 तासापासून अडकून पडलेल्या नीलाबाई खंडूजी गोखले यांनी सोमवारी 2 तारखेला पुरातून सुखरूप बाहेर पडल्यानंतर आपबीती मांडली. यावेळी त्यांना हुंदकाही आवरणसा झाला होता. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे भुसार व्यापाऱ्यांच्या घरात शिरलेल्या 4 चोरट्यांनी आवाज निकालना नाही असे म्हणत व्यापाऱ्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. हातपाय बांधून घरातील कपाट फोडून 1 लाख रुपये रोख व सुमारे 14 तोळे सोन्याचे चांदीचे दागिने पळविल्याची घटना सोमवारी 2 तारखेला पहाटे सकाळी घडली आहे. वाशिम जिल्ह्यात सकाळपासून संततधार होत असून मंगरुळपीर तालुक्यातील अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील लेंडी नाल्या मोठ्या पूर आला आहे. यामुळे वनोजा पिंजर मार्गावरील वाहतूक काही तास बंद झाली होती. तसेच गावातील मुख्य रस्त्यालाही नाल्यांचे स्वरूप आले आहे. तर नाल्याच्या दुसऱ्या बाजूला असलेली शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तांडा यांच्या पुरामुळे संपर्क तुटला. मुख्य संपादक दिलीप गायकवाड, लोक न्यूज महाराष्ट्र.